वायकरांच्या मेहुण्यानं वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन। मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवरती गुन्हा दाखल। ईव्हीएम अनलॉक फोन प्रकरणामध्ये पोलिसांनी नोंदवले उमेदवारांचे जबाब, तर 2 जणांवरती अटकेची टांगती तलवार। जालना जिल्ह्यातल्या अंतरवालीच्या वेशीवरती वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण। उपोषणाचा आजचा 4था दिवस। ओबीसी आरक्षणाची आंदोलनाची गरजच नव्हती, लक्ष्मण हाके कोणत्या कारणावरून आंदोलन करतायत? ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांचा सवाल। वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला प्रकाश शेंडगे यांनी दिली भेट। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। या संदर्भात लेखी आश्वासन द्यावं, हाके आपल्या मागणीवरती ठाम। मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये चर्चा होणार। सगळे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदींसंदर्भामध्ये अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्री शंभूराज देसाई मांडणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री उदय सामंत, आमदार संजय शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मराठा आरक्षणावरती राज्य सरकार काम करत असल्याचं दिलं आश्वासन। आज यूपीएससीची पूर्वपरीक्षा होणार, लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षा उशिरानं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।